नमस्कार. आज आपण चरकसूत्र 23 संदर्पणे अध्याय बघणार आहोत. मी वैद्य अजय अशोकराव देशमुख, आयुर्वेद वाचस्पती काय चिकित्सा. या अध्यायात संदर्पणे आणि अपद्रपण या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती ते सांगणार आहोत. तसंच या अध्यायात जेव्हा आपण संदर्पणोत्व आणि अपद्रपणोत्व व्याधी बघत असू त्यावेळी या दोन्ही व्याधींचे हेतू आणि चिकित्सा यांचा सुद्धा उहापोह येथे केलेला आहे. तर सर्वप्रथम संदर्पणोत्व व्याधींचे हेतू काय आहेत ते बघूयात. काय सांगतात? संदर्पयति यः स्निग्धैः मधुरैः गुरुपिच्छलैः नवान्नैः नवमद्यैश्च मांसैश्च अनुपवारिजैः गोरसैः गौडिकैश्चान्यैः पौष्टिकैश्च अतिमातृशः चेष्टाद्वेषी दिवास्वप्न शय्यासनसुखे रतः रोगास्तस्य उपजायन्ते संदर्पण निमित्तजाः. हेतूमध्ये जर आपण बघितलं तर सगळे अशा प्रकारचे हेतू आहेत जे शरीराचं संदर्पण करणार आहेत. स्निग्ध आहार असेल, मधुर आहार असेल, गुरु आहार असेल, पिच्छिल आहार असेल. असं सांगताना पुढच्या हेतूमध्ये त्यांनी नवान्नही म्हणजे नव अन्न तसंच नवमद्य हे विशेषतः आपल्या लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आता नवीन अन्न म्हणजे काय म्हणता येईल? इथे नवीन अन्नाचा अर्थ आपल्याला नवीन जे धान्य असतं जे आत्ता शेतामध्ये पिकवलं गेलं आहे आणि शेतातनं काढलेलं आहे आणि ते काढल्यानंतर ते लगेच खाल्लं तर ते नवान्न गृहीत धरलं जातं. तर पूर्वी पद्धत अशी असायची, शेतातून धान्य काढल्यानंतर त्याचं खळं केलं जायचं. काही काळ ते घरामध्ये आणल्यानंतर ते वाळवण केलं जायचं आणि वाळवण केल्यानंतर मग 2-4 महिन्यानंतर ते सेवन केलं जायचं. जसं आपण शालीषष्ठिक म्हणतो. शालीषष्ठिक म्हणजे काय? 60 दिवसात तयार झालेला तांदूळ आणि नंतर तो 1 वर्ष जुना झालेला तांदूळ असा आपण खायला सांगितलेला आहे. जेव्हा तो 1 वर्ष जुना असतो त्यावेळेस त्याच्यातनं होणारे जे काही फायदे आहेत ते वेगळे आहेत आणि नवीन तांदूळ खाल्ला तर त्याचे होणारे तोटे वेगळे आहेत. तर नवान्न हा अर्थ आपल्याला तिथे घ्यायचा आहे. तसंच मांसैश्च अनुपवारिजैः म्हणजे जलज मांस आणि अनुप मांस हे दोन्ही संदर्पणाचे हेतू आहेत. गोरसैः, गोरस इथे विशेषतः दूध, दही, तूप या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत. गोरसैः गौडिकैः म्हणजे गुळाच्या गोष्टी. ह्या गोरस आणि गुळ यांच्यापासून जे पदार्थ तयार होणार आहेत त्या पदार्थांचं अतिमात्रित सेवन करणं हे संदर्पणोत्व व्याधीचा हेतू आहे. तसंच पौष्टिकश्च अतिमात्रशः म्हणजे पिष्टमय पदार्थांचा अतिमात्र जो सेवन करतो त्या गोष्टी संदर्पणोत्व व्याधीचे हेतू म्हणून आपल्याला गृहीत धरता येतात. हल्लीच्या काळामध्ये पिष्टमय पदार्थ कुठले कुठले आहेत त्या गोष्टींचा आपल्याला उहापोह करणं गरजेचं आहे. ज्या अर्थी आता नवमद्य म्हणा किंवा नव अन्न म्हणा, गोरस म्हणा आणि दूध, दही, तूप यापासून तयार होणारे विविध पदार्थ जे असतील, आत्ता लक्षात घ्या की इथे यांनी गोरस सांगितलेला आहे. दूध, दही आणि तूप यांच्यापासून बनवलेले पदार्थ. आत्ता जे काही दूध मिळतं, आत्ता जे काही तूप मिळतं किंवा आत्ता जे काही दही मिळतं ते कितपत नैसर्गिक रूपात आपल्याला मिळतं त्याच्याबद्दल आपण सगळे साशंक आहोत. आता ते नैसर्गिक रूपात खरोखर मिळतं का की ते अडल्टरेटेड आहे हेच आपल्याला मुळात माहीत नाहीये. मग याचे पदार्थ जेव्हा आता सेवन केले जातील मग ते पदार्थ सुद्धा तेवढेच अडल्टरेटेड असणार आहेत आणि तो संदर्पणोत्व व्याधीचा हेतू नक्की ठरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. रुग्ण तपासत असताना ह्या गोष्टी आपल्याला नक्की बघाव्या लागतील. विशेषतः बालकांमध्ये काय होतं की रुग्णाचे जे पालक असतात ते नक्की सांगत असतात की त्या लक्षात राहत नाही, तो लवकर ऐकत नाही, तो काम करत नाही, तो आळशी आहे, त्याला फार भूक लागत नाही, त्याला वारंवार ताप येतो वगैरे अशा गोष्टी ते सांगत असतात. पण जेव्हा हेतू विचारला जातो तेव्हा हेतूमध्ये असं कळतं की माझ्या लेकराला दूध खूप आवडतं आणि मी त्याला दूध पाजते. म्हणजे काय म्हणतात त्याला
अगदी मुलाकरता म्हणून सगळं वाहून घेतलेलं आणि मुलाची मी खूप काळजी घेते अशा दृष्टीने ज्या काही माता असतात, दूध खूप चांगलं असतं अशा गोष्टी गृहीत धरून दुधाचा मारा केला जातो. म्हणजे काय, की खूप दूध दिलं जातं, म्हणजे सकाळी एक ग्लास, दुपारी एक ग्लास, संध्याकाळी एक ग्लास. आणि परत म्हणायचं काय, की त्याला भूकच लागत नाही, तो खातच नाही, तो आळशी झालेला आहे. आता मुळात दूध कुठलं दिलं जातं, ते दूध किती दिलं जातं आणि भूक असताना दिलं जातं का, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला लक्षात घेऊन तो हेतू कसा ठरतो हे आपल्याला लक्षात येतं. पुढे सांगितलेल्या चेष्टा द्वेषी. आता चेष्टा द्वेषी म्हणजे थोडक्यात आळस असा आपण गृहीत धरू शकतो. मला कुठली गोष्ट करायची आहे, नाहीये करायची आहे, त्याचा सांगपांग उहापोह करून मग त्या गोष्टीचा अभ्यास करणे, किंवा कार्य करायला प्रवृत्त होणे, या गोष्टी समजा कमी असतील तर तो चेष्टाद्वेषी या हेतूमध्ये आपल्याला समजता येतो. अर्थातच म्हणजे शब्दातच गोष्टी सगळ्या स्पष्ट होतात. ज्या व्यक्तीला कार्याचा द्वेष आहे, म्हणजे कामाचा द्वेष आहे, असा तो चेष्टाद्वेषी. पुढे आहे दिवा स्वप्न. या गोष्टी आता बऱ्यापैकी पाहायला मिळतात, दिवा स्वप्न. कारण काय, की सगळे सूर्यवंशी आहेत, म्हणजे बऱ्यापैकी लोक सूर्यवंशी आहेत, सगळे सूर्यवंशी आहे असं म्हणता येणार नाही, बऱ्यापैकी लोक सूर्यवंशी आहेत, सूर्यास्तानंतर उठतात. आणि शास्त्रात असं म्हटलं जातं की सूर्योदयानंतर उठणारे सगळे दिवा स्वप्नामध्ये गृहीत धरायला हरकत नाही. पण तो सूर्योदयानंतर किती वेळानंतर उठतो या गोष्टी पण लक्षात घेणं गरजेचं आहे. शय्यासन सुखेरतः. दिवसा झोपलं पाहिजे हा भाग निराळा, पण शय्यासनाचा अर्थ काय आहे, लोळून राहणे सारखं, म्हणजे गाढलोळी जे म्हणतात ना, दॅट इज अ शय्यासन. सुखेरतः रोगाः तस्योपजायन्ते संतर्पणनिमित्तजा. हे सगळे जे हेतू आहेत, हे सगळे हेतू संतर्पणोक्त व्याधीला कारणीभूत ठरणारे आहेत असं आपल्याला सांगता येईल. पुढे बघूयात. हे सगळे चेष्टाद्वेषी आहेत असं आपल्याला सांगता येतं. आपल्याला दिसतंय की फक्त त्याची हालचाल बदलतीये, जागा बदलत नाहीये. चेष्टाद्वेषी. पुढे शय्यासन म्हणजे बेडवर पूर्ण न झोपता अर्धवट झोपणं, ते सुद्धा शय्यासन ह्या गोष्टीमध्ये गृहीत धरलं जातं. आता संदर्भणोक्त व्याधी कुठल्या आहेत ते बघूयात. प्रमेह पीडका कोठ, कंडू पांडवामय ज्वराः, कुष्ठानि आमप्रदोषाश्च, मूत्रकृष्ठ अरोचकाः, तंद्राक्लैबम अतिस्थौल्यम, आलस्यम गुरुगात्रता, इंद्रियस्तुतसामलेपो, बुद्धेर्मोह प्रमीलकाः, शोफांश्च विधाश्चान्यैः, शीघ्रम अप्रतिकुर्वताः. वेगळं काही सांगायची फार किंवा एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाहीये. सगळे व्याधींची नावं स्पष्ट आणि स्वच्छ आहेत. प्रमेह पीडका प्रमेह पीडका, कोठ, कंडू, पांडू, ज्वराचे वेगवेगळे प्रकार, कुष्ठ, आमदोष म्हणजे आमदोष तयार होऊन त्यातून जे काही व्याधी तयार होणार आहेत ते आमव्याधी किंवा आमदोष. मूत्रकृष्ठ एक वेगळा इथे आपल्याला पाहायला मिळतो संत्रपुटुत्य व्याधीमध्ये. अरोचक आहे. अरोचक सुद्धा थोडासा गृहीत धरायला हरकत नाही आपल्याला. रुग्ण मला आपल्याला सांगत असतो की बऱ्याच काळापासून मला असं होत आहे की मला तोंडाला चव नाही पण मी खातोय, जिभेवरती चव नाही पण मी खातोय. आणि चव नसताना खाणं ह्या गोष्टी आपोआपच काय होतं की व्याधी निर्माण करायला कारणीभूत ठरतात. कारण काय, आमदोष त्यांनी आधीच सांगितलेला आहे. आमदोष लीड्स टू अरोचक आणि अरोचक लीड्स टू अग्निमांद्य. ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला लक्षात घेता येतात. तंद्रा, पुढे तंद्रा हा विषय आलेला आहे. क्लैब्य हा एक महत्वाचा भाग आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. क्लैब्य हे संत्रपुटुत्य व्याधीमध्ये आलेला एक व्याधी आहे. आत्ताची समजा इन्फर्टिलिटी ह्या व्याधींचे या नावाखाली जे काही रुग्ण असतात त्या व्याधींचे हेतू काय काय आहे ते तपासायला हरकत नाही. वरती जेव्हा आपण हेतू बघितलेले आहेत त्या हेतूमध्ये नवान्न आहे, मद्य आहे, गोरस आहे,
दिवा स्वाप आहे किंवा शय्यासन आहे, हे सगळे हेतू जर आपण गृहीत धरले किंवा पाहिले तर बऱ्यापैकी हे हेतू क्लैब्याकडे आत्ता घेऊन जाताना आपल्याला दिसतात किंवा त्या क्लैब्याच्या रुग्णामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शहरी भागामध्ये किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जो आहार आत्ता सेवन केला जातो त्या आहारामध्ये बऱ्यापैकी गोष्टी आत्ता संतर्पणोक्त व्याधीतल्या हेतूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या संस्कृतीमध्ये विशेषतः स्निग्ध पदार्थांचं, गुरु पदार्थांचं बऱ्याच मात्रेत सेवन असतं. मद्याचं सेवन बऱ्यापैकी वाढलेलं आहे. आयदर मेल रुग्ण असेल किंवा फिमेल रुग्ण असेल ते आपल्याला तिथे पाहायला मिळतं. पिष्टमय पदार्थांचं सेवन सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळतं. तसंच मागच्या सूत्रामध्ये आपण चेष्टाविषयी तिथे बघितलेलं आहे. मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये सगळ्या गोष्टी कशा यांत्रिक झालेल्या आहेत. लिफ्ट आलेली आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वापरायला गाडी आहे, सतत खुर्चीवरती बसणं आहे, ती खुर्ची सुद्धा रिव्हॉल्विंग चेअर असते, म्हणजे तुम्हाला हालचाल करायची वावच नाहीये. अशा ठिकाणी जेव्हा तो रुग्ण असतो आणि जेव्हा त्याला तो आपल्याकडे इन्फर्टिलिटी असं घेऊन येतो त्यावेळी हे सगळे हेतू आपल्याला पाहायला मिळतात किंवा शोधता येतात. तेव्हा अशा रुग्णांमध्ये आपल्याला त्या गोष्टी बारकाईने पाहणं गरजेचं आहे. हेतू आपल्याला लगेच काढता येतील. अतिस्थौल्यम, आलस्यम. आलस्य हा प्रामुख्यानं परत एकदा बघायची गोष्ट आहे की रुग्ण आपल्याला सांगतो की मला हालचाल करायला फार आवडत नाही, मला प्रत्येक गोष्टीत आळस येतोय, उत्साह वाटत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी हेतूमध्ये काय काय आहेत ते आपल्याला बघता येतं. गुरुगात्रता, इंद्रिय स्रोतसाम लेपो. इंद्रिय आणि स्रोतस या ठिकाणी त्यांचा अवरोध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बुद्धिमोह, बुद्धीवरती मोहाचं आवरण आलेलं असतं. आणि प्रमिलक, प्रमिलक म्हणजे काय की विनाकारण डोळ्यांवरती झापड येणे असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येतो. शोफाश्चैव विधाश्चान्ये शीघ्रम अप्रतिकुर्वताः. तसंच शोफासारखं व्याधी जे आहेत ते व्याधी सुद्धा संतर्पणोक्त व्याधी म्हणून आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. पाठांतराकरता हा महत्वाचा श्लोक आहे. रुग्ण तपासताना या गोष्टी आपल्याला श्लोक जर पाठ असेल तर झटकन लक्षात येतात. पुढे जाऊयात. आता संतर्पणोक्त व्याधीचे चिकित्सा तत्व काय आहे, सामान्य चिकित्सा तत्व ते आता आपण पाहूयात. शस्तम उल्लेखनं तत्र विरेको रक्तमोक्षणम व्यायामश्च उपवासश्च धूमाश स्वेदनानि च. बघा या ठिकाणी काय चिकित्सा सांगितलेली आहे. शस्तम उल्लेखनं तत्र विरेको रक्तमोक्षणम. साधारणतः शरीर शुद्धी यांनी करून घ्यायला सांगितलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते, जेव्हा आपण शरीर शुद्धी करणार आहोत संतर्पणोक्त व्याधीमध्ये, ते व्याधी तपासत असताना त्या रुग्णाचं बल कितपत आहे, त्या रुग्णाची व्याधी अवस्था काय आहे, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन मग वमन, विरेचन, रक्तमोक्षण या गोष्टी आपल्याला रुग्णाकडे करता येऊ शकतात, ते आपण ते बघाव्यात. व्यायामश्च उपवासश्च धूमाश्च स्वेदनानि च. व्यायाम इथे व्याधी म्हणून एक चिकित्सा तत्व आलेलं आहे. रुग्ण कुठल्या वयाचा आहे त्या वयानुसार आपल्याला व्यायाम ह्या गोष्टी सांगणं अपेक्षित असतं. तुमच्याकडे जर 30 वर्षाचा रुग्ण आलेला असेल आणि तो स्थौल्य तुमच्याकडे घेऊन आलेला असेल आणि तो म्हणत असेल की नाही मला व्यायाम करायची इच्छा नाही किंवा मी करू शकत नाही, तुम्ही मला औषधच द्या, तर तेवढं संयुक्तिक ठरत नाही. जसं एक 60 वर्षाच्या रुग्णाला किंवा 65 वर्षाच्या रुग्णाला असतो, तो स्थौल्य घेऊन आलेला असेल आणि तो म्हणत असेल की म्हणजे आपण समजा त्यांना व्यायाम ही चिकित्सा सांगत असू तर ह्या दोन्ही गोष्टी संयुक्तिक ठरत नाही. वयानुसार, व्याधीनुसार त्या गोष्टी आपल्याला ठरवायला लागतात की कुठल्या प्रकारचा व्यायाम कोणाला द्यायचा आहे ते आपण बघू शकतो. उपवास हे पण त्याच कॅटेगरीमध्ये येतं. वास्तविक वयानुसार उपवास कशा प्रकारे द्यायचा ते आपण ठरवू शकतो. एकाशन आहे, प्रमितासन आहे, पण एकाशन किंवा प्रमितासन हे किती काळात द्यावं किंवा किती काळ द्यावं याला काही मर्यादा आहेत. अन्यथा ते सुद्धा व्याधिकारक ठरण्याची शक्यता असते, हे आपल्याला अग्रसंग्रहावरून आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे
उपवास करताना कुठल्या कुठल्या आहारांचा समावेश आपल्याला करता येऊ शकतो, त्या गोष्टीकडे आपल्याला लक्षात घेता येतं. धूमाश्च स्वेदनानीच. धूम चिकित्सा करावी म्हणजे धूमपान चिकित्सा द्यावं आणि स्वेदन करावं. आता स्वेदन उपक्रम इथे बऱ्यापैकी हितकारक ठरतो. केवळ स्वेदन द्यावं की स्नेहपूर्वक स्वेदन द्यावं ते आपल्याला अवस्थेनुसार रुग्णाच्या ठरवता येऊ शकतं. पुढे काही छोटे छोटे कल्पनेने सांगितलेले आहेत. स क्षौद्रश्च अभयाप्राशः प्रायो वृक्षान्न सेवनम. काय म्हणतात? अगदी सोपी चिकित्सा आहे. हरितकी चूर्ण हे मधासोबत चाटायला सांगितलेलं आहे, म्हणजे लेहन कल्प एक सांगितलेला आहे. ऑब्विसली मध सोबत अनुपान म्हणून आलेलं आहे आणि मधाचं कार्य लेखन असं आपल्याला माहिती असल्या कारणामुळे संत्रपणुक्त व्याधीमध्ये हे फार उपयोगी ठरू शकतं. वृक्षान्न सेवन करायला सांगितलेलं आहे. आता व्यवहारामध्ये वृक्षांना म्हणून काय काय उपलब्ध आहे त्या गोष्टींची एक यादी आपल्याला करणं गरजेचं आहे, आणि ती यादी आपल्या समोर जर असेल किंवा आपल्याला डोक्यात असेल, माहीत असेल, तर रुग्णाला सांगणं अत्यंत सोयीस्कर ठरतं. भाकरी असेल, मग ज्वारीची की बाजरीची भाकरी, मग ज्वारीची की बाजरीची हे ठरवण्याकरता आपल्याला कुठल्या काळात रुग्ण आलेला आहे, आत्ता कुठला ऋतू सुरू आहे, त्यानुसार ज्वारीची भाकरी द्यायची आहे की बाजरीची द्यायची ते आपण ठरवू शकतो. चूर्ण प्रदेहा ये चोक्ता कंडू कोठ विनाशनाहा. आणि मग उद्वर्तन चिकित्सा त्यांनी इथं वर्णन केलेली आहे, ते आपण वापरू शकतो. तसंच कंडूकोठ आणि नाशक चूर्ण वर्णन केलेले आहेत चरक सूत्रस्थान अध्याय 3 मध्ये, आरोग्य अध्यायामध्ये. ते चूर्ण सुद्धा आपल्याला इथे वापरता येऊ शकतं. अशा प्रकारे ही चिकित्सा आहे. एन नंबर ऑफ ट्रीटमेंट्स आपल्याला उपलब्ध असतात संत्रपणुक्त व्याधीमध्ये, पण इथे त्यांनी फक्त काय सांगितलेलं आहे चिकित्सा तत्व सांगितलेले आहे, उपक्रम सांगितलेले आहेत. आता त्या उपक्रमांच्या योजना कशा कशा करता येतील ते आपल्याला रुग्णानुसार आणि वैद्याच्या आकरणानुसार आपल्याला ते ठरवता येऊ शकतात. पुढे काही आणखीन त्यांनी गोष्ट सांगितली आहे. त्रिफलादिक वात आलेला आहे, त्या त्रिफलादिक वातामध्ये त्रिफळासोबतच आरगवत आहे, पाठा, सप्तपर्णा, कुटज आहे, मुस्ता आहे, मैनफल आहे, निंब, ह्या सर्वांचा क्वाथ करून घेण्याकरता सांगितलेला आहे त्रिफलादिक वात. तसंच मुस्तादिक वात सुद्धा आहे. बरेचसे द्रव्य त्याच्यामध्ये आहेत, पण कुठल्या काळामध्ये क्वाथ घ्यायचे ते रुग्णाच्या अग्नीच्या बलानुसार आपण ते ठरवू शकतो. त्या गोष्टी आपल्याला तिथे करता येतात. पुढे कुष्ठादी चूर्ण आहे, तृष्णादी मंथ आहे, तसंच व्योषादी सक्तू आहे. वास्तवात व्योषादी सक्तू हा बऱ्यापैकी वापरला जातो, जो की अत्यंत महत्वाचा ठरतो. प्रमेह मूढ वाताश्च कुष्ठावणी अर्शांसी कामलाः प्लिहा पांडवा मयाश्चोफो मूत्रकृष्यम अरोचकाः रुद्रोगो राजयक्ष्माच कासः श्वासोगलग्रहाः क्रिमया ग्रहणी दोषाः श्वैत्र्यम स्थौल्यम अतीवच नराणाम दीप्यते चाग्निः स्मृती बुद्धिश्च वर्धते. या सगळ्या गोष्टींकरता, या सगळ्या व्याधींकरता व्योषादी सक्तू हा अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यावरती आपल्याला एक वेगळं छोटंसं लेक्चर सुद्धा करता येऊ शकतं, ते आपण नंतर बघूयात. व्योष याच्यामध्ये सुंठ, मिरे, पिंपळी, त्रिकटू आहेत आणि त्याच्या ह्या सगळ्या चूर्णांच्या 16 पट सक्तू घ्यायला सांगितलेला आहे. आणि तो सक्तू नंतर तेल, घृत, मध असं सगळं मिळून तो सक्तू तयार करून तो खाण्याकरता द्यायचा आहे. आणि मग बाकीचे सगळे जे काही संत्रपणुक्त व्याधी आहेत ते व्याधी बरा करण्याकरता हा व्योषादी सक्तू मदत करतो, असं आपल्याला सांगता येतं. इथे हे चिकित्सा तत्व आपण समजून घेतल्यानंतर पुढे जाऊयात. आता अपतर्पणुक्त व्याधीकडे जाऊयात. काय सांगतायत? देहाग्निबलवर्णौजः शुक्रमांस परीक्षयाः ज्वरः कासानुबंधश्च पार्श्वशूलम अरोचकाः क्षौत्र दौर्बल्यम उन्मादः प्रलापो रुधव्यथाः
विणमूत्र संग्रह शूलम जंघोरुत्रिक संश्रयम परवास्य संधिभेदश्च ये चान्ये वातजागतः ऊर्ध्ववातादय सर्वे जायन्ते ते अपतर्पणात. काय सांगतायत? देह, अग्नी, बल, वर्ण, ओज, शुक्र आणि मांस यांचा क्षय होणे ही अपतर्पणोत्थ व्याधीची सुरुवात सांगितलेली आहे. देहाचा अग्नी म्हणजे जाठर अग्नी आहे, बल, वर्ण, ओज, शुक्र आणि मांस शरीरातले जे सगळे बल देणारे घटक तत्व आहेत त्या सर्वांचा इथे प्रामुख्याने क्षय होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. वास्तविक अपतर्पणोत्थ व्याधीमध्ये जेव्हा यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा क्षय होतो असं सांगितलेलं आहे त्यावेळी याचा अर्थ असा नाहीये किंवा असा घेऊ नये की एकाच वेळी सर्वच गोष्टींचा क्षय झाला पाहिजे तरच ते अपतर्पणोत्थ व्याधी, असं ते नाहीये. एकाच दोघांचा तिघांचा जर असेल तरी पण आपण तो अपतर्पणोत्थ समजू शकतो. तसंच सगळ्यांचा क्षय होणार नाही असंही नाहीये, सगळ्यांचा क्षय होऊ शकतो, परंतु त्या त्या गोष्टीनुसार किंवा त्या त्या अवस्थेनुसार कुठल्या कुठल्या धातूचा किंवा बलाचा किंवा वर्णाचा क्षय झालेला आहे ते आपल्याला बघावं लागेल. पुढे व्याधींची नावं आलेली आहेत. अपतर्पणोत्थ व्याधीमध्ये ज्वर आलेला आहे, कास आलेला आहे. जर आपण बघितलं संतर्पणोत्थ व्याधीमध्ये सुद्धा ज्वर आलेला आहे आणि अपतर्पणोत्थ मध्ये सुद्धा ज्वर आहे. ऑब्वियस आहे, ज्वरामध्ये क्षयात्मक आणि अवरोधात्मक दोन्ही संप्राप्ती आपल्याला सापडतात, म्हणून अपतर्पणोत्थ व्याधीमध्ये सुद्धा ज्वर आहे आणि संतर्पणोत्थ व्याधीमध्ये सुद्धा ज्वर आहे. का असं? पण इथे जो ज्वर आहे तो कासानुबंधी आहे, हे पण आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. पार्श्वशूल आहे, अरोचक आहे. अरोचक तो संतर्पणोत्थ व्याधीमध्ये सुद्धा आलेला होता. पुढे क्षौत्र दौर्बल्य आहे. क्षौत्र कर्णेंद्रिय हानी सांगितलेली आहे. विशेष लक्षण आहे, म्हणजे विशेष व्याधी सांगितलेला आहे, तो लक्षात घ्यायला हरकत नाही. तर काय आहे कसं आहे ते आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर बघूयात. क्षौत्र दौर्बल्य, उन्माद, प्रलाप आहे, हृद्व्यथा आहे, विडमूत्र संग्रह आहे, म्हणजे मल आणि मूत्राचा संग्रह आहे. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी मूत्रसंग्रह किंवा पुरुष संग्रह होत असताना तो अपतर्पणोत्थ व्याधीकडे चालला आहे का याचा आपल्याला हेतूनुसार गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. पुढे त्यांनी विशेष प्रकारचे शूल सांगितलेत विशेष ठाणी. कुठे कुठे आलेले आहेत? जंघा, उरू, त्रिक या सर्वांच्या ठिकाणी शूलाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तसंच पुढे काय सांगतायत? पर्व अस्थि आणि संधिभेद. पर्वास्थीच्या ठिकाणी, अस्थींच्या ठिकाणी आणि संधीच्या ठिकाणी भेदवत पीडा त्यांनी सांगितलेली आहे. आणि हे काय आहेत सगळे? येचान्ये वातजा गदाहा. तसंच अन्य जे काही ऊर्ध्ववातादय ह्या सर्व जायन्ते ते अपतर्पणात. जे काही वाताचे आणखीन विकार आहेत ते सगळे कशामुळे होतात? अपतर्पणामुळे होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्या अपतर्पणोत्थ व्याधीचे चिकित्सा तत्व काय आहेत ते बघूयात. सध्या क्षीणो हि सद्यो वै तर्पणो नोपचीयते. काय सांगतायत? नरते संतर्पण अभ्यासात चिरक्षीणस्तु पुष्यती देहाग्नि दोष भविष्यज्य मात्रा कारणवर्तिनाः. जेव्हा सध्यक्षीण असलेला पुरुष संतर्पणोत्थ औषध जर सेवन करत असेल तो द्रव्यांच्या सेवनांना धष्टपुष्ट होतो. परंतु काय म्हणतायत? नर ते संतर्पण अभ्यासात चिरक्षीणस पुष्यती. जर तो चिरक्षीण असेल किंवा चिरकालापासून तो क्षीण झालेला असेल तर त्यावेळी आपल्याला अभ्यास करायला लागतो, म्हणजे वारंवार ती चिकित्सा आपल्याला करावी लागते, दीर्घकाळ चिकित्सा करावी लागते. आणि मग त्या दीर्घकाळ अभ्यास केल्यामुळे ते अभ्यास दर्पण होतं आणि मग गोष्टी सुधारतात असं आपल्याला सांगता येतं. आणि त्या अभ्यास संदर्भामध्ये काय करायला लक्षात ठेवायला लागतील आपल्याला? देहाग्नी, दोष, भैषज्य, मात्रा, कालानुवर्तिता या सर्वांचा योग्य प्रकारे उपयोग करून किंवा विचार करून
आपल्याला चिकित्सा सुरुवात करावी लागते जेव्हा आपण ह्या गोष्टींचा विचार करतो. देहाग्नी काय आहे, दोष कुठला आहे, भैषज कुठलं वापरायचं आहे, कुठल्या किती प्रकारे मात्रा, किती प्रमाणात मात्रा घ्यायची आहे, किती काळापर्यंत घ्यायची आहे, या सगळ्यांचा विचार करून आपल्याला जी आपण चिकित्सा करतो ती अभ्यासतर्पण म्हणून गृहीत धरता येते. परत पुढे आलेला आहे चिरदुर्बल रुग्ण चिकित्सा कशी असते. कार्यम तु आरमाणेन भिषजम चिरदुर्बले हिता मांसरथास्तस्मै पयांसी घृतानि च स्नानानि बस्तयोभ्यंगात तर्पणाश्रिये. जेव्हा खूप काळापासून तो रुग्ण दुर्बल झालेला आहे, आता दुर्बल होण्याची कारणं अनेक आहेत, विशेषतः वातज रोग त्यांनी सांगितलेले आहेत, किंवा अग्निक्षय सांगितलेला आहे, बलक्षय सांगितलेला आहे, वर्णक्षय सांगितलेला आहे, मांसक्षय सांगितलेला आहे. हे जे सगळे रुग्ण असतील ना, ते रुग्ण कसे आहेत की अंग मेहनतीचं काम करणारे, मानसिक दृष्ट्या बऱ्यापैकी खचलेले, ह्या गोष्टीमुळे त्यांचं बल कमी झालेलं, असे सगळे रुग्ण असणार आहेत. हे अपत्रपणुत्व व्याधीकडे जाणार आहेत. चिकित्सा करताना काय करायचं आहे, मांसरस हा बऱ्यापैकी वापरायला सांगितलेला आहे, दूध आहे, तूप आहे, स्नान सांगितलेलं आहे, बस्ती स्नेहबस्ती आहे, अभ्यंग आहे, आणि संतर्पणाचे जे काही प्रधान मंथ किंवा सूक्त आहे ते त्यांनी इथे वापरायला त्यांनी सांगितलेले आहे. इथे स्नान हा प्रकार आलेला आहे. स्नानम श्रमहाराणम श्रेष्ठम असंच सांगितलं गेलेलं आहे. तसंच मांसरसाबद्दल आता बोलताना आणखीन एक गोष्ट लक्षात येते की बरेचसे रुग्ण हे शाकाहारी असतात, आणि शाकाहारी रुग्णांना जेव्हा आपण मांसरस सेवन करायला सांगतो त्यावेळेस ते जरासं कठीण जातं. ज्यांना शक्य आहे त्यांना आपण मांसरस हा द्यायला हरकत नाही, परंतु ज्यांना शक्य नाही त्यांना दूध किंवा घृत ह्या गोष्टी आपण सांगू शकतो. आत्ता गंमत परत अशी असते की घृताचा पण तिटकारा बऱ्याच रुग्णांना असतो, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विचार करून पुढे त्यांनी बस्ती नावाची चिकित्सा सांगितली आहे, जो स्नेहबस्ती आहे. आणि जेव्हा आपण प्रविचारणा स्नेह बघतो किंवा विचारणा स्नेह बघतो, त्या विचारणा स्नेहामध्ये बस्ती हा एक विचारणा स्नेह आहे. मग आपण जो काही स्नेहबस्ती द्यायचा आहे तो घृताचा देऊ शकतो, आणि त्या अनुषंगाने आपल्याला चिरदुर्बल रुग्णाची चिकित्सा यशस्वीपणे पार पाडता येऊ शकते असं आपल्याला सांगता येईल. पुढे ज्वरकासप्रसक्तानां कृशाणां मूत्रकृच्छिणां तृष्यतां ऊर्ध्ववातानां वक्षन्ते तर्पणाहिताः. जेव्हा ज्वरकासप्रसक्त अशा व्यक्तीमध्ये किंवा कृश व्यक्तीमध्ये मूत्रकृश आणि ऊर्ध्ववाताधिकांनी जे काही पीडित रुग्ण आहेत त्यांच्याकरता कुठल्या कुठल्या प्रकारची तर्पण चिकित्सा आहे, ते तर्पण मंथनचे प्रयोग आपल्याला विविध प्रकारे सांगता येतात. त्याच्यामध्ये शर्करा, पिप्पली, तैल, घृत, क्षौद्र हे सगळं एकत्र घेऊन त्यामध्ये सक्तू दुप्पट प्रमाणात घ्यायचा आहे, आणि ते पाण्यामध्ये मिसळून हा मंथ किंवा वृक्ष मंथ तयार होतो, तो मंथ आपल्याला वापरता येतो. अशाच प्रकारे सक्तुयुक्त जे मंथ त्यांनी पुढे सांगितलेले आहेत ते आपल्याला वापरता येतात. तसंच खर्जुरादी मंथ आहे, त्याच्यामध्ये खर्जूर आहे, द्राक्ष आहे, वृक्षामला आहे, अमलिका आहे, डाळिंब आहे, परुषक आहे आणि आमलिक, ह्या सगळ्यांनी बनवलेला जो मंथ आहे तो मंथ सुद्धा आपल्याला वापरता येतो. हा विशेषतः मद्यविकारांचा नाश करण्याकरता म्हणून वापरता येतो. तसंच मूत्रकृश आणि उदावर्त हे जे आत्ता वेदी इथे वर्णन केलेले आहेत त्यांच्याकरता म्हणून फाणित आहे, सक्तू आहे, घृत आहे, दधिमस्तू आहे, अम्लकांजी आहे, या सगळ्या एकत्र मिसळून तो जो उदावर्त आहे किंवा मूत्रकृश आहे तो घालून आपण त्याचं निराकरण करू शकतो आणि चिकित्सा करू शकतो, असे इथे यांनी वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे संदर्भणोत्व आणि अपदर्भणोत्व व्याधी किंवा जो अध्याय वर्णन केलेला आहे हा अध्याय प्रॅक्टिकली अत्यंत महत्त्वाचा आहे. जे काही चिकित्सा तत्व आपल्याला वापरायचे आहे ते चिकित्सा तत्व वापरताना जर आपल्याला हा व्याधींमधला फरक कळाला किंवा रुग्ण जो कुठला व्याधी घेऊन आलेला आहे त्या व्याधीमधला आपल्याला फरक कळता आला आणि हेतू लक्षात घेऊन जर आपण व्याधी निश्चय केला तर या चिकित्सा तत्वांच्या मार्फत आपण रुग्णाला सहज बरं करू शकतो असं पाहण्यामध्ये आहे.
धन्यवाद.